थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. ओके. तो पालकत्वासंदर्भात सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही वयात येता त्यावेळी अलीकडे ज्या वाढत्या घटना आहेत, म्हणजे बलात्कार आहेत, व्यसनाधीनता आहे, नंतर एवढंच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अगदी लहान लहान वयातले मुलं, म्हणजे जे अगदीच ज्यांना मिसरूट फुटलेलं आहे, असे मुलं जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकतात, त्यावेळी असं वाटतं की कुठेतरी पालकत्व आणि त्यांची जी अपब्रिंगिंग आहे, म्हणजे त्यांची जी जडणघडण आहे, तिथे कुठेतरी कमतरता आहे. किंवा मग एवढंच नाही तर सोशल मीडिया आहे, तुम्ही टीव्ही पण सुरू कराल तर टीव्हीवर जो चाललेला एक प्रकारची जी न्यूडिटी आहे, ज्याला म्हणता येईल की अश्लील भाषा प्रयोग, आणि एखाद्या गोष्टीला खूप इझिली ते प्रमोट करतात. जसं तुम्ही जर दारू म्हणत असाल तर दारूवरच आपल्याकडे अनेक गाणे आहेत, हे की नाही, 4 बोटल वोडका, काम मेरा रोज का, आणि समथिंग समथिंग कुछ तो भी है. फिर तुम्ही कोक हे तुम्ही कधी ऐकलं असेल, दॅट मीन्स कोकेन, जे की आता अलीकडे खूप नवीन प्रकार आहेत. नॉट नवीन, हे जुनेच आहेत, पण त्याला खूप इझिली त्यांनी प्रवाहामध्ये इन्फ्यूज केलेला आहे. म्हणजे खूप इझिली तुमच्या डोळ्यासमोर ते फिरवतात आणि तुम्ही ते खूप इझिली एक्सेप्ट करता. ठीक आहे. नंतर गांजा, ज्याला आपण म्हणतो की चरस आणि गांजा, हे जे व्यसनाधीनतेमध्ये येणारे जे प्रकार आहेत, याच्यावर खूप सुंदर सुंदर गाणे तुमच्या समोर ठेवल्या जातात आणि तुम्ही त्याच्यावर नाचता पण, तुम्ही त्याला एन्जॉय करता. पण हे त्या वयातले मुलं एन्जॉय करू शकतात जे त्या या गोष्टीला समजतात. पण एक असाही वर्ग आहे जे याला न समजता सुद्धा एन्जॉय करतात, त्याचा काही अर्थ लागत नाही. ठीक आहे. अगदी लहान लहान, म्हणजे आता मी कालच मार्केटमध्ये गेली होती. मार्केटमध्ये खूप गोरेपाण सुंदर मुलं, कदाचित वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्यात नामांकित शाळेमध्ये ते पोरं शिकत असतील, इंग्लिश मिडियममध्ये शिकणारे पोरं आहे. पण ते मुलं सुद्धा एकामेकांसोबत जेव्हा बोलत होते त्यावेळी ऑब्सीन लँग्वेज, ज्याला आपण म्हणतो अश्लील भाषा प्रयोग करत होते. म्हणजे त्यांचं वय फार काही जास्त नसेल, 8 आणि 10 वर्षाचं वय असेल. जे शब्द बोलायला आपण कचरतो, ज्याच्याबद्दल आपण कधी आपल्या आईवडिलांसमोर कधी ते शब्द बोलू शकू नये, ते पोरं 10 वर्षाचे पोरं त्या शब्दप्रयोग करतात. तुम्हाला सांगते, आता अलीकडे जर समजा एखादं काही घडलं, म्हणजे जे तुमच्या मनाविरुद्ध असेल, तर तुम्ही लगेच काय म्हणाल की अरे यार ये क्या हो गया, अरे हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. मग नंतर बदल कसा घडला, आता तुम्ही म्हणता की ओ शिट. शिट हा प्रयोग करता, है ना. आणि आता तर ते डायरेक्ट एफ लँग्वेजवर आलेले आहे. ठीक आहे. व्हॉट द एफ, इट्स व्हेरी कॉमन. आणि हे किती इझिली तुमच्या याच्यात घुसलंय की तुम्ही त्याला म्हणजे कुठं नाकारू पण नाही शकत आहात. राईट. तर हे बदल घडत चाललेले आहे आणि या बदलाचा अडोलसेंट, म्हणजे वयात येणाऱ्या मुलांमध्ये काय बदल होत असेल आणि त्या बदलानुसार आईवडिलांनी त्यांच्यासोबत कसा पॅरेंटिंग, पालकत्वामध्ये स्वतःच बदल घडवला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे. ही गरज याहीमुळे आहे कारण त्यांनी सोशल वर्करचा रोल वाढतो. राईट. तर अडोलसेंट एज, वयात येताना शारीरिक बदल काय होतात, तुम्ही मला सांगा. स्वाती, पुरुषांमध्ये शारीरिक बदल काय होतात, मुलांमध्ये शारीरिक बदल काय होतात जेव्हा आपण वयात येतो असं म्हणताय. ते म्हणतात ना 16वं वरीस धोक्याचं, आणि त्याच्यावर गाणं पण आहे. मिसरूट फुटतं, दाढी येते. तुम्ही लहान जेव्हा पैदा झाले होते तेव्हा दाढी घेऊन नव्हते आले, हे की नाही. तुम्ही एका वयात आले तेव्हा तुम्हाला दाढी फुटली. मग ते कदाचित होऊ शकेल 16वं वर्ष असू शकेल किंवा 15वं वर्ष असू शकेल. गळा तुमचा, कंठ फुटणे ज्याला म्हणतात ना, कंठ फुटणे. ठीक आहे. तुमच्यामध्ये हॉर्मोनल बदल व्हायला लागले, चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागले. राईट. नंतर
लिंगाची वाढ होणे, जे की आधी नाही व्हायचं, ते वयात आल्यानंतर ते बदल होतात. सिमिलरली मुलींमध्ये पण बदल होतात. एकतर वयात मुलगी वयात आली याच्याबरोबर याचं सगळ्यात मोठं जे सिग्नल आहे ते म्हणजे पाळी येणं, पाळीची सुरुवात होते. ठीक आहे, पाळी येणं ही एक निसर्गाची देण आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रजोत्पादन जे आपण म्हणतो की स्त्री ही प्रजोत्पादन करायला सक्षम होत नाही जोपर्यंत तिला पाळी येत नाही. ठीक, हे सगळं FCS मध्ये आहे बरं का. तुम्ही बिलकुलही असे कानडोळं वर करू नका. यू हॅव टू बी व्हेरी ओपन माइंडेड व्हेन यू हैव टू डील विद द FCS. कॉज इसका कारण ये है क्योंकि जब आप फील्ड में जाओगे तो जब आप केसेस देखोगे रेप के, तब पैरों तले की जमीन हिल जाएगी. राइट? जब आप क्राइम सीन देखोगे, त्याला काय म्हणता येईल, रिमांड होम, बाल सुधार गृहातले जेव्हा तुम्ही क्राइम सीन बघाल, तब पैरों तले जमीन हिल जाएगी. अभी तुम लोगों को सुनने में ये बहुत थोड़ा सा अलग लगेगा कि मैडम क्या सिखा रही है, लेकिन जब एक्चुअल सीन देखोगे तो पता चलेगा भैया इसकी शुरुआत तो सब यही से है. ठीक है, यू हैव टू बी वेरी केयरफुल एंड वेरी सीरियस. नो वन इज गोइंग टू टेल यू ऑल दिस इन फ्यूचर. राइट? पैरों तले की जमीन मेरी तब हिल गई थी जब एक 12 साल के बच्चे ने 8 साल की लड़की पे बलात्कार किया था. ठीक है, नॉट इन फॉर द फर्स्ट बट सेवरल टाइम्स. और वो और ज्यादा तब मैं हिल गई थी जब उस पर गैंग रेप हुआ था. एंड दिस ऑल हैपेंड इन वर्धा. ठीक है, तो ये सारे रिमांड होम की केसेस तुम लोगों को जब पढ़ने को मिलेंगी तब पता चलेगा कि मैडम ने सही बोला था. ठीक है, तो कहाँ पे थे हम लोग? तर वयात येणं, शारीरिक बदल मुलींमध्ये काय होतात तर पाळी येणे. ठीक आहे, पाळी येण्याचं कारण आहे प्रजोत्पादनाशी. त्याचबरोबर चेहऱ्यात बदल होणे, मुलींच्या पण गळा कंठ फुटतो, त्यांच्या पण आवाजामध्ये बदल होतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, काखेमध्ये केस येणे. ठीक आहे, त्यानंतर शरीराची वाढ, छाती वाढत असते. ठीक आहे, आणि त्याला एक म्हणतात की असं म्हणतात की तिला स्त्री पण आलेलं आहे. राईट? हे झाले शारीरिक बदल. मानसिक पण बदल होत असतात या वयामध्ये. या वयामध्ये मुलीला मुलांबद्दल आकर्षण वाटू शकते, मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटू शकते, किंवा एक अशी केस असू शकते की मुलाला मुलांबद्दलच आकर्षण वाटत असेल. ठीक आहे, इट्स व्हेरी इझी टू डायजेस्ट. अलीकडे ज्या थर्ड जेंडर आपण ज्यांना म्हणतो की मुलांना मुलांबद्दल आकर्षण वाटणे किंवा मुलीला मुलीबद्दल आकर्षण वाटणे. ठीक आहे, इट्स एक्सेप्टेबल राईट डेज, आय मीन नाउ डेज. राईट? तर हे मानसिक बदल होतात. आवाज येत नाहीये माझा? हॅलो, आवाज तुटतोय मॅडम? अटकत आहे आवाज थोडा येतो, थोडा तुटतोय. आता येतोय आवाज? आता बघा, क्लिअर आहे मॅम. आता क्लिअर आहे ना? हा, ठीक आहे. तर वयामध्ये एकामेकांप्रती आकर्षण होणे, तुम्ही ज्याला म्हणतात की प्रेम भावना उत्पन्न झाली. ऍक्च्युली ही प्रेम भावना दुसरं काही नसतं, तुमचे हॉर्मोनल बदल असतात, हॉर्मोनल चेंजेस असतात. ठीक आहे, पर्टिक्युलरली त्या वयामध्ये जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी हमखास तुमचे मित्रमैत्रिणी बनतात आणि त्याच वेळी तुम्हाला कुणाबद्दल तरी आकर्षण वाटायला लागतं, कारण कॉलेजमध्ये असताना तुम्ही त्या फेजमध्ये असतात ज्या फेजमध्ये तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. राईट? आणि याच वयामध्ये प्रेमभावना उत्पन्न होणे. पण दुसरं एक खूप महत्वाचा बदल याही वयामध्ये घडत असतो, तो म्हणजे तुम्ही लोक
आई वडिलांपासून दूर व्हायला लागतात. दूर व्हायला लागतात म्हणजे तुम्ही फक्त ते फक्त तुमच्या गरजा भागवणारे इतकंच राहतात. बट तुम्हाला त्या वयामध्ये सगळ्यात जास्त कोण जवळचं वाटतं? कोण सांगू शकेल? ज्या वयामध्ये तुम्ही सध्या आहात म्हणजे 20च्या आत म्हणजे 15-16 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंत आई वडील सोबत तर असतात, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात जास्त कोण जवळचे वाटतात? जो आपला जवळचा मित्र असतो. मित्र 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 परिवार जास्त जवळचा वाटतो आणि तुम्हाला असं वाटतं की माझा हा मित्र म्हणजे अगदी पक्का आहे आणि इसको दुनिया का नॉलेज आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे सगळेच काहीही करता. ऍडव्हेंचर तुम्हाला मित्रांसोबतच करायचं असतं, कारण तुम्हाला त्या वयामध्ये आई वडील तितके महत्वाचे वाटत नाही. आई वडिलांची गरज पोरांना कुठपर्यंत असतं? वयात येतपर्यंत. एकदा वयात आले की तुम्हाला असं वाटतं ये सारी दुनिया मेरी है, मेरी मुट्ठी में है, कर लो दुनिया मुट्ठी में. इनफॅक्ट त्यावेळी तो लोगो पण होता रिलायन्सचा, कर लो दुनिया मुट्ठी में ना. अगर तुम्हारे पास रिलायन्स का मोबाईल है तो कर लो दुनिया मुट्ठी में, राईट. त्यावेळी तुम्हाला आई वडील भासत नाहीत का, त्यांची गरज भासत नाही. आणि हे ते वय पण असतं ऍक्च्युली. याच्यामध्ये दुसरं वाईट वाटण्यासारखं काही कारणच नाही, कारण हे ते पण वय असतं ज्या वयामध्ये तुम्ही मोठे होत जाता आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव करण्याची इच्छा होते, राईट. तुम्हाला असं वाटतं की मी हे एकटं करू शकतो, मला याच्यामध्ये माझ्या मोठ्यांची गरज नाही आहे का, तर माझ्यासोबत माझे मित्र आहे आणि त्यांच्या मदतीने मी बरंच काही करू शकतो. तुम्हाला एक्सप्लोर करायची इच्छा होते, कुछ तो भी नया ट्राय करना है, मुझे ये देखना है, मैं अकेले जा सकता हूँ. आणि कुठे कुठे तुम्हाला ते हे दाखवावं पण वाटतं आई वडिलांना की बघ मी आता ना तुझ्यावर अवलंबून नाही राहिलो, आता मी स्वतःही करू शकतो. ही भावना असते आणि हे कुठे ना कुठे हे सुचवतं की आता तुम्ही इंडिपेंडंट होत चाललेले आहे, आता तुम्ही स्वतंत्र होत चाललेले आहे, राईट. आणि याच वयामध्ये सगळ्यात घातक अशी गोष्ट जर काही घुसत असते, आणि हे जे वय असतं ना ऍक्च्युली, या वयामध्ये सगळ्यात जास्त कोण हेरतं तुम्हाला, तर ते एक आहे ना, आता जसं तुम्ही बोलता कि कुछ नया ट्राय करना है, लाइफ में किक चाहिए, लाइफ में कुछ मजा नहीं आ रहा है, लाइफ में कुछ इंटरेस्टिंग नहीं हो रहा है, या त्या वयामध्ये. म्हणजे आता मी तुम्हाला एक केस सांगते. वर्ध्यामध्ये एक शाळा आहे, म्हणजे मोस्ट ऑफ ज्या इंग्लिश मीडियम आणि वर्ध्यातल्या ज्या सो कॉल्ड चांगल्या शाळा आहे, त्या शाळेमध्ये मागल्या काही वर्षांमध्ये असं आढळलं की खूप इझिली गांजा आणि चरस विकला जातो. खूप इझिली चरस आणि गांजा विकला जातो, ठीक आहे. आणि हे का बरं होत असेल? एकतर सगळे गर्भश्रीमंत घरातले पोरं, हातात पैसा असतो, हातात मोबाईल असतो, सर्व असते आणि कुछ नया ट्राय करना होता है आणि ते खूप आकर्षण असते. हाय इलेटेड फील होतं. मागे वर्धेमध्ये एक केस झालेली होती. भर चौकामध्ये एका मुलाला मारण्यात आलं. 3-4 पोरांनी मिळून चाकूनी भोकसलं त्याला आणि खतम केलं. नंतर माहिती पडलं ती सगळी 11वी आणि 12वी मध्ये शिकणारी पोरं होती, राईट. आणि त्या सगळ्या मुलांचा ज्यावेळी मग त्या मुलांचा ज्यावेळी बॅक रेकॉर्ड काढला, त्यावेळी लक्षात आलं की ते ऑलरेडी गांजाच्या केसमध्ये फसलेले पोरं होते. म्हणजे जे घोळके करून जे आपले ऍडिक्शन करतात, नशा करतात, त्यामध्ये त्या पोरांना पकडलेलं होतं आणि त्यांचा ग्रुप होता, त्यांची गँग होती. आणि जेव्हा आणखी खोलात गेलं तर माहिती पडलं की ते सगळे पोरं श्रीमंत घरचे होते, सो कॉल्ड श्रीमंत घरचे. घरी खूप पैसा आहे पण मुलांकडे लक्ष नाहीये, किंबहुना असं म्हणता येईल. आणि ते ज्या कुटुंबामध्ये राहत होते ते कुटुंब काय असं न्यूक्लिअर फॅमिली नव्हती, संयुक्त कुटुंब नव्हतं, तर सॉरी विभक्त कुटुंब नव्हतं, सगळे संयुक्त कुटुंबामध्ये राहत होते. मोठी फॅमिली, सगळे संयुक्त कुटुंबात राहत आहे, घरी अमाप पैसा आहे, पण मुलगा फसतोय, जातोय, ऍडिक्शन मध्ये जातोय. म्हणजे दिस इज अलार्मिंग सिच्युएशन, राईट. हे वर्धेत होत आहे. म्हणजे कुठेतरी पालकत्वामध्ये आपल्या चुका घडत चाललेल्या आहे. मग आपला संवाद
त्या मुलांसोबत कसा असायला पाहिजे, राईट. तो ह्या काही केसेस आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात आधी पॅरेंटिंग मध्ये अडोलेसंट एज मध्ये एकतर काय होतं, पौगंडावस्था लिहत चला तुम्ही, एकतर हॉर्मोनल बदल, हॉर्मोनल चेंजेस होतात. मी हॉर्मोनल चेंजेस बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला आकर्षण वाटायला लागतं. त्यानंतर शारीरिक काय बदल होतात, मानसिक काय बदल होतात. त्यानंतर एकतर हे एक वय असं असतं की ज्याच्यामध्ये डिसीजेस, म्हणजे या पोरांना आपण आणखी काय माहिती दिली पाहिजे, तर HIV, एड्स, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ज्याला म्हणतात, की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसला मराठीमध्ये काय म्हणता येईल? सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, ते तुम्ही बघून घ्याल आता मराठीत त्याचा शब्दशः अर्थ काय होतो तो. ठीक आहे. अनैतिक संबंध होतात का मॅडम? नाही 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 नाही, ते नाही, ते नाही. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस त्याच्यामध्ये येतो गुप्तरोग हा एक आजार आहे, नंतर सिफिलिस हा एक आजार आहे, नंतर HIV, एड्स हा एक आजार आहे. ठीक आहे. या आजारांची माहिती पोरांना असायला पाहिजे. तुम्हा लोकांची ज्यावेळी, मला वाटतं अजून तर काही फील्ड वर्क आपलं सुरू झालेलं नाहीये, पण एक विजिट तुम्हा लोकांची दरवर्षी नागपूरला रेड लाईट एरिया, त्याला सो कॉल्ड गंगा जमुना एरिया म्हणतात, तिथे तुमची व्हिजिट करतील. त्या तिथे बहुतांश तुम्हाला सगळ्या वयोगटातले पोरं दिसतील. पण लास्ट टाइम जेव्हा व्हिजिटला गेले होते पोरं आमचे विद्यार्थी, त्यावेळी त्यांना तिथे 18 वर्षाच्या आतमधले पण मुलं सापडले होते गंगा जमुनामध्ये. ठीक आहे. सो आणि हे ते पोरं असतात की ज्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस बद्दल काहीच माहिती नसतं. तर ते किती घातक आहे याचीही माहिती त्या मुलांना असली पाहिजे, राईट. ठीक आहे. नंतर सबस्टन्स अब्यूज म्हणजे व्यसनाधीनता, याचीही माहिती पालकांना असली पाहिजे. आणि अशा मुलांसोबत डील करताना पालकांचा कसा सहभाग असला पाहिजे. ठीक. नंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की या वयामध्ये योग्य वळण लागणं ही तितकंच जरुरी आहे. दॅट मीन्स करिअर काउन्सिलिंग अँड गायडन्स हे देणं पोरांना अत्यंत महत्वाचं आहे. नंतर आहे, ठीक, हे इतके झाले मुद्दे. हॉर्मोनल चेंजेस बद्दल मी सांगेल. एक तर मी आधीच बोललेले आहे की आकर्षण वाटणे, ठीक, पण हे आकर्षणाचा जो गेम आहे की नाही, हा कधी कधी खूप जीवावर पेकतो, राईट. एखाद्या त्या वयामध्ये वयच असतं तसं की तुम्हाला एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटायला लागेल, तुम्हाला गर्लफ्रेंड ठेवावी वाटेल, एखाद्याला बॉयफ्रेंड ठेवावा वाटायला लागेल, राईट. पण ह्या वयामध्ये ह्या सगळ्या भावना उत्पन्न होणं साहजिक आहे. पण यात कुठपर्यंत वाहवत जायचं की जेणेकरून आपल्या शिक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही, जेणेकरून तुम्ही तुमचं भविष्यामध्ये करिअर योग्य घडवू शकाल. हे ते वय आहे ज्या वयामध्ये आई वडिलांनी पोरांना सांभाळलं पाहिजे. नाहीतर होतं काय की एखादी मुलगी सापडली एखाद्या मुलासोबत, तर लगेच काय केलं जाते आपल्याकडे, काय केलं जाते सांगा, पटापट बोला. शिक्षण बंद केलं जातं मुलीचं. शिक्षण बंद, लग्न करून दिले घरात जाते. पहिले तर लग्नच करून दिल्या जाते, नाही की नाही. पहिले घराच्या बाहेर पायच ठेवला तर तोडून टाकेन म्हणतात, राईट. बरोबर आहे. आणि जर मुलासोबत असं झालं तर काय केलं जाते, छेड होते. हा. मुलांच्या बाबतीत काय होते तुम्ही सांगा बघ, काय होते तर. मुलाचंही शिक्षण बंद होते मॅडम, आणि कामधंद्याला लागून जात. आता शिकायचं नाही, कामधंद्याला आता लागायचं. कामधंद्याला लागायचं. ठीक आहे. म्हणजे मुलींच्या बाबतीत एक तर घराच्या बाहेर पाय पाडणं, ते म्हणजे घराच्या बाहेर निघणं बंद केलं जाते, शिक्षण बंद केलं जाते, आणि पहिले तिचे हात पिवळे करावे लागते, म्हणजे शादीवादी का काम चलता है. आणि मुलांच्या बाबतीत काय होते, आता तू शिक्षण गप बस रे बापू, आता कामधंद्याला लाग, आहे की नाही. तर या गोष्टीचा परिणाम नक्कीच त्यांच्या करिअरवर होतो. पूरा करियर बर्बाद हो जाता है, द होल लाइफ गॉट डिवास्टेटेड, आगे कुछ नहीं दिखता फिर. आणि हे कशामुळे झालं, तो जस्ट मैंने किसी को अपना दिल लगा लिया है ना, बट वो दिल क्यों लगा था, इसका किसी ने सोचा क्या,
वो दिल इसलिए लगा था क्योंकि भैया उस टाइम पे हार्मोनल चेंजेस होते हैं, और वो जो हार्मोनल चेंजेस होते हैं वो सिर्फ थोड़े समय के लिए ही होते हैं, वो लाइफ लॉन्ग नहीं चलते हैं। ठीक है, अगर कोई चीज लाइफ लॉन्ग नहीं चल रही है तो फिर उसके लिए पूरा लाइफ लॉन्ग का करियर क्यों बर्बाद करना? पॉइंट है कि नहीं? पॉइंट है। हो बरोबर आहे मॅडम. पण ही गोष्ट पालकांना कोण समजावून सांगेल? हे की नाही? पालकांना तर सरळ सरळ हेच दिसते. आणि एकदा समजा मुलींनी जर समजा ऍक्च्युली मुलींच्या बाबतीमध्ये सगळ्यात आधी तिच्या लग्नाची काळजी का बरं केल्या जाते? कारण जर समजा मुलगा परजातीतला असेल तर फालतू गालबोट नाही लागेल का समाजाला? आहे की नाही? म्हणून पहिले तिचं लग्न लावलं जाते. आणि इथून सुरुवात काय आहे? जातीचं संरक्षण करायचंय की नाही सर्वांना आपापल्या. समाज पे धब्बा नहीं लगने को होना. पोरीचे पाय जर समजा लाईनीच्या बाहेर वाकडे झाले तर पूर्ण समाजाची चिंता येते की नाही? म्हणून मग ते समाज पहिले येतो, नंतर करिअर वगैरे वो गया पाणी में, तेल लेने गया. राईट. तो ही इथून सुरुवात आहे. म्हणून सगळ्यात आधी तर ह्या वयामध्ये ही गोष्ट पहिले समजावून सांगितली पाहिजे की ठीक आहे बाबा, प्रेम, आकर्षण ह्या गोष्टी येतातच, याला कोणी नाकारू नाही शकत, ह्या वयासोबत येणाऱ्या गोष्टी आहे. पण हेच वय खूप उमेदीचं पण असतं. हे वय फार एनर्जेटिक असतं, तुमच्यामध्ये खूप सारी एनर्जी भरलेली असते. तुम्हाला असं वाटतं हे करू का ते करू. मग हे करू का ते करू जर असं असेल तर या एनर्जीला चॅनलाइज करणे, या एनर्जीला मार्गदर्शन देणेही तितकंच महत्वाचं आहे. त्याला प्रॉपर लाईन मध्ये बसवणंही तितकंच महत्वाचं आहे. अदरवाईज काय होईल? गई फिर भैंस पानी में, है ना, उसको कोई मतलब नहीं रहेगा. एक आणखी उदाहरण मी सांगते तुम्हाला. मनीषा पाटणकर हे नाव कधी ऐकलंय का तुम्ही? मनीषा पाटणकर एक IAS ऑफिसर आहे. एक आहे मनीष म्हैसकर आणि मनीषा पाटणकर, हे दोघं जोडपे आहेत. दोघंही IAS ऑफिसर आहे आणि दोघंही मुंबईला स्थानिक आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. दोघंही दाम्पत्य खूप म्हणजे हाय लेवलवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. मंत्रालय मुंबईमध्ये आहे आणि त्यांना एकच मुलगा होता यासाठी कारण 2 वर्षापूर्वी त्या मुलाने 10 मजली बिल्डिंग वरून सुसाईड केलं. ही कमिटेड सुसाईड. राईट. आता मला सांगा, दोघंही आई वडील, दोघंही शिकलेले, दोघंही उच्च शिक्षित, दोघंही या देशाच्या म्हणजे या देशातील ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च पदावर काम करतात. पण त्यांना एकच मुलगा आणि त्या एकच मुलाने सुसाईड केलं आणि ही वॉज जस्ट 17 इयर्स ओल्ड. तो फक्त 17 वर्षाचा होता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्या मनात काय सुरू असेल की त्या मुलाला इतकं मोठं स्टेप उचलावं लागलं. वाय डिड ही कमिटेड सुसाईड? का त्यांच्यासोबत असं झालेलं असेल? तर नक्कीच कुठे ना कुठे आज पालक जे इतके पुढे गेलेले आहे, इतकेच सगळे पैशाच्या मागे लागलेले आहे, सर्वांना पैसा कमवायचा आहे आणि त्यांचं पण काही वाईट नाही आहे, ते पण योग्य विचारानेच करतायत. कारण त्यांना असं वाटतं की आपण आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण दिलं पाहिजे. ते का करतायत? ते तुम्हासाठी करतायत, तुम्हा लोकांसाठी करतायत. पण तुम्हा लोकांसाठी करत असताना सुद्धा मुलगा तर सुसाईड करत आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही जी काही प्रयत्न त्याच्यासाठी करत आहे ती प्रयत्न त्याला समजलेली नाही आहे. राईट. याचाच अर्थ जिथे समज आणि गैरसमज हे 2 प्रसंग येतात तिथे सगळ्यात आधी काय येत असेल? कम्युनिकेशन गॅप. संवादच नाहीये. बरोबर. आणि हा संवाद अलीकडे मिसिंग होत चाललेला आहे. नात्यामध्ये संवाद, पती पत्नींचा संवाद, सासासुनांचा संवाद, मुलगा आणि बापाचा संवाद, हे सगळं अलीकडे मिसिंग होत चाललेलं आहे. आणि जेव्हा संवाद संपतो त्यावेळी डिझास्टर्स तयार होतात, त्यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. तर पौगंड अवस्थेमध्ये मुलाचा बापासोबत, आईचा मुलीसोबत. आता मला एक सांगा, जर समजा आयडेंटिकली आपण बघितलं तर घरामध्ये 2 अपत्य आहे, मुलगा आणि मुलगी. मुलासाठी सगळ्यात जास्त जवळचं कोण ठरेल?
कोण ठरेल सगळ्यात जास्त जवळचं कोण राहील? तुम्हाला सगळ्यात जास्त जवळ कोण वाटतं? आई आई आई. आई. वडील नाही वाटत? वडिलाचा धाक राहतो थोडा. वडिलांचा धाक असतो हे की नाही. आई प्रेमळ असते, वडील पण प्रेमळ असतात, पण वडील दाखवत नाही. आईपेक्षा वडील जास्त रडतात आतून. ठीक आहे, पण ते बोलू शकत नाही आणि ते बोलले नाही पाहिजे यासाठी व्यवस्था आहे आपल्याकडे तशी. बरोबर. तुम्ही ज्यावेळी वयात येता त्यावेळी तुमच्या वडिलांनी कधी येऊन तुमच्या डोक्यावर कधी असा हात ठेवलाय किंवा पाठीवर असा हात ठेवलाय, का रे बापू काय चालू आहे, ते विचारलं का? शैलेशला विचारलं असेल. शारीरिक बदलाबद्दल आय एम शुअर तुमच्या वडिलांनी तुमच्यासोबत कधीच चर्चा केली नसेल. केली का? शारीरिक बदलाबद्दल कधीच चर्चा केली नसेल, कारण आपल्याकडे तशी सिस्टमच नाही आहे. आपल्याकडे काय समजतात, आणि वडिलांना सुद्धा लाज वाटते मुलासोबत बोलायला. हे मी नाही सांगत आहे, हे रिसर्चच सांगत आहेत. ठीक आहे, वडिलांना सुद्धा मुलासोबत बोलताना लाज वाटते, अरे बोलू का नाही बोलू, आहे की नाही. पण खरं तर हेच ते वय असतं तेव्हा बोलायला पाहिजे, कारण आई नाही सांगू शकणार ना हे सर्व, वडीलच सांगू शकतील मुलाला. आणि त्याचमुळे काय होतं ना, की तुमचे वडील तुमच्या मनात नाही शिरू शकत, कारण बापाला ती इमेज तयार करून ठेवायची असते ना, की मला धाकच दाखवायचा आहे, माझा मुलगा मला घाबरलाच पाहिजे. माझा धाक जर नाही राहील तर तो बिघडून जाईल. ठीक आहे, पण जर समजा वडील मुलाचा मित्र झाला तर ते खूप इझिली त्या मुलाच्या मनात शिरू शकते. राईट. पण मग अशा वेळी जेव्हा वडील नाही शिरत त्यावेळी तुमच्या मनात कोण शिरतात? मित्र. वयात मॅडम की लहानपणी? आपण वयात येतानाच्या गोष्टी करतो. आपला टॉपिक वयात येतानावर आहे. मित्र शिरतात की नाही? वडील नाही शिरले ना आता मनात तुमच्यात जे बदल होत चाललेले आहे त्याच्याबद्दल वडील बोलून नाही राहिले, पण तुमचे मित्र बोलून राहिले, हे की नाही. तुम्ही बालक पालक पिक्चर बघितला असेल ना कधी? बघितलाय बालक पालक? बीपी. मित्र कसे शिरतात मनात दाखवलाय ना त्यांनी, है ना. तुम्हाला ज्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या आई वडिलांनी समजून सांगायला पाहिजे त्या अतिशय वेगळ्या पद्धतीने तुमचे मित्र तुम्हाला समजावून सांगतात. आणि मला टू बी व्हेरी फ्रँक, पॉर्न आहे, नंतर ब्ल्यू फिल्म्स आहे, या सगळ्या माध्यमातून तुमच्या डोक्यावर असं प्रेशर येऊन राहिलं का मी बोलत आहे तर? नाही मॅडम. हा, या सगळ्या माध्यमातून तुम्हाला एक्सपोजर मिळतं. आणि फक्त तुमचीच गोष्ट नाही आहे, एखादे मुलं की ज्यांना याच्याबद्दल काहीच ज्ञान नाही आहे आणि जेव्हा या गोष्टी अनपेक्षितपणे त्यांच्या डोळ्यासमोर नाचवल्या जातात ना, 4 बोटल वोडकाच्या माध्यमातून, नंतर मग न्यूडिटीच्या माध्यमातून, न्यूडिटी म्हणजे अश्लीलतेच्या माध्यमातून जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं वावरतं ना, त्यावेळी परिणाम पडतो आणि तिथून बलात्काराच्या घटना वाढतात. निर्भया बलात्कार केस 2000 कधीची होती ती? 12ची. 2012ची जी दिल्लीची निर्भयाची जी केस होती त्याच्यामध्ये त्यातले मला वाटतं 3 आरोपी हे अल्पवयीन होते. 3 आरोपी हे अल्पवयीन होते. त्यामुळे एक गोष्ट खूप क्लिअरली लक्षात येते की तुमचं जे उद्बोधन आहे ते जर योग्य पद्धतीने नाही झालं, तुम्हाला जर योग्य वयामध्ये सेक्स एज्युकेशन ज्याला म्हणतात की लैंगिक शिक्षण जर समजा नाही दिलं तर काय परिणाम होऊ शकतात, राईट. मग ह्या अशा केसेस वाढतात. ठीक आहे, तर आपण बोललोय हॉर्मोनल चेंजेसवर, नंतर आपण बोललोय डिसिजेसवर, आणि नंतर आपण बोललोय सबस्टन्स अब्यूजवर. सबस्टन्स अब्यूज म्हणजे व्यसनाधीनता.
व्यसनाधीनतेचं प्रमाण अलीकडे खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि व्यसनाधीनता तुम्हाला व्यसनाधीनता तुम्हाला एकाच मार्गाने घेऊन जाते, ते म्हणजे क्राईम. ठीक आहे. अलीकडे क्राईम रेट मध्ये अल्पवयीन मुलांचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एका वर्गातूनच येणारे विद्यार्थी नाहीये, एका वर्गातूनच येणारे मुलं नाही आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणू की अच्छा गरीब घरातूनच पोरं येतात, सगळे क्रिमिनल हे गरीब घरातून असतात, असं काही असते का? शैलेश, विशाल, स्वाती, कोमल, शारदा. नाही मॅडम. नाही. अलीकडे केसेस अशाही येत आहेत की उच्च शिक्षित गर्भ श्रीमंत घरातील पोरं गुन्हेगार म्हणून सापडले जातात. एवढंच नाही तर IIT मध्ये शिकणारे पोरं हॅकिंग करतात, कम्प्युटर हॅकिंग करतात आणि त्यांना अक्षरशः पकडलं जात आहे, ते क्राईम रेकॉर्ड मध्ये येत आहेत. ठीक आहे. आणि IIT मध्ये शिकणारे पोरं म्हणजे काय, खूप IIT माहिती आहे ना तुम्हाला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे. तर ही मुलं तिथून येत आहेत आणि ही क्राईम रेकॉर्ड मध्ये सापडले जात आहे, अटक होत आहेत या पोरांना. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? याचं कुठे ना कुठे मूळ जे आहे, एक तर बॅड पॅरेंटिंग म्हणजे त्याला म्हणतात चुकीचं पालकत्व, दुसरं योग्य मार्गदर्शन नसणं, आणि तिसरं एक कारण असू शकतं सबस्टन्स अब्यूज म्हणजे व्यसनाधीनता. ठीक आहे. हे सगळे काही मुद्दे आहे जे अडोलेसंट एज मध्ये कव्हर अप केल्या जातात. आणि मला वाटतं हेच एक वय असतं. सगळ्यात लास्ट पॉइंट आहे आजच्या लेक्चरचा, तो वयात येणं म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी आहे. ठीक आहे, तुम्ही खूप सारी एनर्जी घेऊन आहात, तुम्हाला वाटतं की मी काय नाही करू शकत, राईट. पण याच वयामध्ये हळूहळू मुलांवर जबाबदारी पण टाकणं तितकंच महत्वाचं आहे. जबाबदारी हा आपला लास्ट पॉइंट आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही कधी वाचलं असेल, कधी ऐकलं असेल की मुलगा 17-18 वर्षाचा झाला की त्याचे आई वडील त्याला घरातून लाथ मारून बाहेर हाकलून देतात. कधी ऐकलंय का? कोणी ऐकलंय का? स्वाती, विशाल, कोमल. हा, आपल्याकडे काय करतात पोरगा 18 वर्षाचं झाल्यावर? काय करतात? आपण शिक्षणच शिकत राहतो आणि जवळपास 25 ते 30 वर्ष वयोगटापर्यंत आपण शिकतच राहतो आणि ते मायबाबाच्याच भरोशावर शिकत राहतो, बरोबर. पण फॉरेन कंट्रीज मध्ये असं होत नाही. तिथे मुलगा 18 वर्षाचा झाला किंवा मुलगी पण 18 वर्षाची झाली की त्यांना सेपरेट हाऊसमध्ये राहावं लागतं, त्यांना घर ते सोडावं लागतं. मग तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तुम्ही हॉस्टेलमध्ये राहा, तुम्हाला PG मध्ये राहायचं असेल तर तुम्ही PG मध्ये राहा, पण जे काही कराल ते स्वतः कमवा आणि स्वतःला जगवा. फक्त शनिवारी आणि रविवारी ते आई वडिलांना भेटायला जातात, बाकी पूर्ण दिवस ते बाहेर राहतात, स्वतंत्र जगतात. आणि ज्या गोष्टीला आपल्याकडे खूप अतिशय तुच्छ मानल्या जाते ते सुद्धा काम ते लोक करतात. तुम्ही जर समजा आपल्यापैकी कोणी, तुम्हा लोकांपैकी जर कोणी मी म्हणत असेल की शिक्षण घेत असताना सुद्धा कमवतो, तर तो खरंच खूप चांगलं काम करतोय. याचा अर्थ तो मुलगा किंवा ती मुलगी इंडिपेंडंट आहे, ते स्वतःला जगवू शकतात. आणि जे केवळ आईवडिलांच्या भरोशावर जगून राहिले, मी त्यांना असं म्हणेन तुमचं भविष्य अंधकारात आहे, तुम्ही स्वतःला नाही जगवू शकत. आणि तुम्ही पर्टिक्युलरली आता त्या एज मध्ये आलेले आहे की तुम्ही स्वतःला जगवलं पाहिजे. खुद कमाओ, खुद की पढ़ाई का बोझ खुद उठाओ, राईट. आई वडिलांवर अवलंबून राहायचं नाही. कारण कसं होते, मौज मजा ही फक्त आपण आई वडिलांच्या पैशांवरच मारतो. मौज मजा फक्त आई वडिलांच्या पैशावरच मारता येते. स्वतः जेव्हा कमवायला लागतं तेव्हा पैशाची किंमत समजते. आणि हे तेच वय असतं की ज्या वयामध्ये पैशाची पण किंमत तुम्हाला समजली पाहिजे, राईट. तर मी समराईज करते पॉइंट्स. एकतर या वयामध्ये एक हॉर्मोनल बदल होतात, त्यानंतर सबस्टन्स अब्यूजचं एक प्रमाण येऊ शकतं म्हणजे व्यसनाधीनता, त्यानंतर करिअर संबंधित मार्गदर्शन, काउन्सिलिंग,
त्यानंतर आहे वेगवेगळे आजार, सेक्शुअली ट्रान्समिटेड जे आजार आहे त्याबद्दल माहिती असणे. त्यानंतर एक संवाद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे या वयामध्ये, राईट. आणि जबाबदारी घेता येणे. ठीक आहे. तर हे आजचं लेक्चर होतं. कोणाला काही अडचण असेल तर प्लीज बोला. कोणाला काही विचारायचं असेल तर बोला. शारदाला काही बोलायचं आहे. शारदाचा माईक ओपन आहे. कोमल, बरं माझा आवाज पोहोचला का तुम्हा लोकांपर्यंत? हो मॅडम. एवढं हो जरी म्हणलं तर मला खूप बरं हो, मॅम. वाटतंय. बा तुम्ही आहे बा तिथे अजून, असं मला वाटतं. हो तरी म्हणत जा, है ना. तुमचा आवाज ऐकायला मी म्हणजे तडपून जाते. बिचारे कधी बोलतील, मीच बोलत राहायचं. आजचा मुद्दा समजला? लिहू शकाल? मॅडम लिहू शकाल? लिहू शकाल का? आपण पहिल्या याच्यामध्ये शिकलो होतो की इंडिपेंडन्स, स्वतंत्रता. त्याच्यानंतर आपण शिकलो कपलिंग, दाम्पत्य जीवनाची सुरुवात. त्यानंतर आपण शिकलो पॅरेंटिंग मध्ये आपण 2-3 हिस्से केले. पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व सांभाळत असताना नवरा आणि बायकोचे काय संवाद असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये कसं तारतम्य असलं पाहिजे, पालकत्व स्वीकारतानाच्या वेळीची घेण्यात येणारी जबाबदारी जी फक्त स्त्रीनीच घेऊ नये तर पुरुषांनी पण तितकीच सांभाळायला पाहिजे. त्यानंतर पालकत्वामध्ये आपण दुसरा मुद्दा समजला की बालकांचं पालन पोषण कसं असलं पाहिजे, त्यातल्या काय अडचणी निर्माण होतात, त्याला सोडवायचं कसं. आणि त्यामध्येच आपण तिसरं हेड घेतलेलं होतं म्हणजे जे आज दॅट इज अडोलसंट एज, म्हणजे पौगंड अवस्थामध्ये कसं पालकांनी मुलांना सांभाळायला पाहिजे, राईट. तर आणखी काही प्रश्न असतील कोणाचे तर काही सांगा. काही प्रश्न? बरं मला एक सांगा. अच्छा मेरे को एक बताओ, वेब सीरीज कौन कौन देखता है तुम लोगों में से? वेब सीरीज किती लोक पाहतात? वेब सीरीज बघता? किती पाहिल्या? कोणती पाहिली वेब सिरीज तू? ऋषभ, वेब सिरीज कोणती पाहिली? आश्रम पाहिली. म्हणजे आश्रम देखना. आश्रम पाहिली. स्कॅम 1920 पाहिली. कुठली? आश्रम नंतर स्कॅम 1920. स्कॅन लँडिंग 20. स्कॅम 19 हर्षद. अच्छा हर्षद मेहता का? किस पे है वो? हर्षद मेहता स्कॅम. किस पे है वो? जो स्कॅम करतो मॅडम तो 500 करोडाचा. हर्षद मेहता माहिती आहे मला. कोणत्या याच्यावर आहे? नेटफ्लिक्स वर तर नाहीये. नाही, अमेझॉन प्राईम वर. अमेझॉन प्राईम पे माझ्याजवळ आहे सध्या. नाही माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ 2-3 आहे. माझ्याजवळ नेटफ्लिक्स आहे, अमेझॉन प्राईम आहे, हॉटस्टार आहे, नंतर मॅक्स मूवीज है, सब है अपने पास. ठीक है. शैलेश तूने कितने देखे? मॅम मी हॉटस्टारची प्रीमियमशिप घेतली आणि आता सध्या माझी चालू आहे फॉर्ड फरारीची जे सिरीज आहे ते जे पूर्ण म्हणजे त्यांचं वर्किंग ते बघत डिस्कवरीचं. अच्छा तू बहुत स्टूडियस बंदा है यार. तू फरारी वगैरह ये सब देखता है और दूसरा कुछ नहीं देखा क्या तूने हॉटस्टार पे? नाही पुष्कळ बघितलं मॅम, पण ते आता कसं आहे ते हॉटस्टार प्लस डिझनी हे जे झालं तेव्हापासून थोडं कन्फ्युजिंग होते सगळं.
क्या आर्या नाही बघितलं. आर्या नाही पाहिलं का? आर्या नाही बघितली? आर्या नाही. आर्या है ना हॉटस्टार वर. वो इसका है, वो क्या नाम है उस हीरोइन का? सुष्मिता सेन. सुष्मिता सेन है बघावी ना, लागेल. सुष्मिता सेन है ना आर्या में. फुल माफिया है वो, मतलब ड्रग माफिया. आर्या 100 नाही 100 मध्ये तर लारा दत्ता है. हा. लारा दत्ता और वो अपनी क्या ओ. रिंकू राजगुरु. ठीक है. रिंकू राजपूत. है की नाही? वेब सिरीज वरून मी तुम्हाला एक आर्या चालू करावं लागलं का? आर्या आहे ना, काय हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आली होती मागच्या समर में. अभी लास्ट समर में तो आई थी आर्या. तुम्ही मला एक गोष्ट सांगा आता, हा तुमच्या खूप जवळचा मुद्दा आहे. वेब सिरीज वरून मला एक लक्षात येते, सेन्सॉर बोर्ड माहितीये का तुम्हा लोकांना? सेन्सॉर बोर्ड माहिती आहे ना? हो मॅम. काय असते सेन्सॉर बोर्डचं काम? काय असते? कशासाठी असते सेन्सॉर बोर्ड? जे नवीन मूवीज तयार होते मॅडम, त्याच्यामध्ये जे काही असे धार्मिक म्हणजे वादावाद निर्माण झाले नाही पाहिजे म्हणून त्याच्या अगोदर त्याची टेस्टिंग केली जाते. ते टेस्टिंग केल्यानंतर मग त्यातून जे अपवाद असते ते वगळून सिरीज म्हणजे हे केले जाते, लॉन्च केले जाते पिक्चर. एक्झॅक्टली. तुम्ही कधी पिक्चर्स बघताना कधी बघितलं असेल का, ए साइन असतो? AVAU और AVAU और A स्पेशली काय त्याचा काय 3 अर्थ अलग अलग असतो? सेक्शन होते. काय अर्थ असतो? मैम 12+, 14+ एंड 18+, ऐसा उसका मतलब होता है मैम. ए मतलब ओनली फॉर अडल्ट, बरोबर है? एंड ओनली फॉर 18 के ऊपर. 18 के ऊपर. यू मतलब अंडर एज, है की नाही? ह्या गोष्टी का बरं जरुरी असतात? का बरं जरुरी आहे सेन्सॉर बोर्ड? बताओ. हे जे आहे कॅटेगरायझेशन, मला वाटतं वृषभजीत सांगितलं की अश्लीलता मायनस करायची असेल, एखादे सीन मायनस करायचे असेल, किंवा असे एखादे सीन जे समाजाच्या विरुद्ध असेल, है ना, म्हणजे जाती धर्माच्या भावना भडकवणाऱ्या नसतील, है की नाही, हे सीन काढायसाठी सेन्सॉर बोर्ड असतो. आपल्याकडे कसं होते, गाली दिया तो चल जाता है ना, गाली दिया तो चल जाता है, बहन की गाली दी, माँ की गाली दी, तब भी चल जाता है, लेकिन धर्म को कोई गाली नहीं देना चाहिए. बरोबर है कि नहीं? अगर वो दिया तो फिर समाज बदलून जाईल ना, म्हणजे समाजामध्ये वादळ निर्माण होईल, है कि नहीं? समाजात वादळ निर्माण, दंगे फसाद हो जाएंगे भाई, कौन संभालेगा? इससे अच्छा है माँ बहन की गाली दे दे, कोई कुछ नहीं होता, है कि नहीं? तो मुद्दा हाच आहे, सेंसर बोर्ड खूप जरूरी आहे, बट सेंसर बोर्ड भी सिर्फ कुछ ही जगह पे काम करता है. पण असं नाही म्हणता येईल आपल्याला एक्झॅक्टली, ते पण इतकं पण सिव्हिअर नाही म्हणता येईल. सेन्सॉर बोर्ड न्यूडिटी, अश्लीलता याला पण मायनस करते, एकदम ते नाही दाखवू शकत, ठीक आहे. पण अलीकडे ट्रेंड एक नवीन आलेला आहे मित्रांनो, वेब सिरीजचा. वेब सिरीज जर समजा तुम्ही बघाल, इवन दो वृषभने जसं आश्रम मेन्शन केलं, नंतर काही आणखी भयंकर वेब सिरीज आहेत अमेझॉन प्राइम वर. मला वाटतं मिर्जापुर किस पे था, अमेझॉन पे था क्या वृषभ? मिर्जापुर किस पे है, अमेझॉन पर है? नेटफ्लिक्स नहीं, नेटफ्लिक्स पे सैक्रेड गेम है, वो गणेश गायतोंडे का, नवाजुद्दीन सिद्दीकी,
ठीक आहे. तो ज्या अलीकडे ज्या वेबसिरीज तयार होत आहेत, तुम्ही बघाल की प्रचंड प्रमाणात अश्लील भाषाचा शब्दप्रयोग, वापर, अश्लीलता पूर्णपणे दाखवतात. समटाइम्स यू फील लाईक की तुम्ही अरे पॉर्न ब्ल्यू फिल्म्स तर नाही पाहत आहे. ते इतकं घाणेरडं असतं. ठीक आहे. आणि आता प्रमाण असं झालं, म्हणजे जेव्हापासून लॉकडाऊन झालं तेव्हापासून तर मला वाटतं थिएटर बंद आहे, अजूनही थिएटर्स बंद आहे. मग लोकांनी एंटरटेनमेंट स्वतःला कसं केलं असेल? क्योंकि एंटरटेनमेंट तो चाहिए, हर कोई रोज महाभारत और रामायण नहीं देख सकता ना. एंटरटेनमेंट मांगता है बॉस. वो जावड़ेकर साहब ने लगा दिया महाभारत, सुबह 9 बजे बैठ जाओ, महाभारत और रामायण एंजॉय करो. बट ये हमेशा नहीं चल सकता. लोगों को एंटरटेनमेंट चाहिए. तो उस हिसाब में त्या याच्यानुसार जर पाहिलं तर या काळामध्ये वेबसिरीज पाहण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं. आधी पण लोक बघायचे, पण आता लोक वेबसिरीजच बघतात. क्योंकि एंटरटेनमेंट नाहीये ना. आणि वेबसिरीज मधून ते काय सर्व करत आहेत तुम्हाला, म्हणजे मुद्दा त्यांचा तोच असतो. इवन जर तुम्ही आश्रम बघाल तर आश्रमचा प्लॉट जर तुम्ही बघाल तर वाईट काहीच नाहीये त्यात. ते घडलं तसं आणि समाजामध्ये ते घडत पण आहे. ठीक आहे. पण जे तुम्ही दाखवून राहिले आहे, ऍक्च्युली आता त्याला दाखवण्याच्या काय वेगळ्या पद्धती असू शकतात मी ते नाही समजत, पण त्याच्यावर कुठे सेन्सर नाही आहे. सेन्सर कुठंच नाही आहे. जो इकडे इम्रान हाशमीच्या चित्रपटांवर सेन्सॉर येतो, तो सेन्सर तिथे नाही आहे. कारण ह्या सगळ्या जितक्याही वेबसिरीज आहे ह्या सगळ्या अमेरिकेवरून लॉन्च होतात. त्यांचं हेडक्वार्टर हे US मध्ये आहे आणि त्याच्यावर इंडियन गव्हर्नमेंटचा कुठलाच अधिकार नाहीये. जसा सेन्सॉर बोर्डवर इंडियन गव्हर्नमेंटचा अधिकार आहे की बाबा हे आम्हाला नको आहे, हे नाही पाहिजे, हा सीन कट करा, तो सीन कट करा. हे जसे इंडियन गव्हर्नमेंट निर्णय घेऊ शकतो तसा निर्णय ते वेबसिरीज बद्दल घेऊ शकत नाही. कारण हे सगळ्या वेबसिरीज ह्या ऑनलाईन लॉन्च होतात, ह्या पोर्टलवरून लॉन्च होतात आणि या पोर्टलचं हेडक्वार्टर US मध्ये आहे. ठीक आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की येणारा काळ हा बदलत जाणार आहे मित्रांनो. येणारा काळ हा वेबसिरीजचा काळ असणार आहे आणि या काळामध्ये जे जे तुम्ही दाखवला, आता तुम्ही बघा, तुम्ही मिर्झापूर बघा, तुम्ही सॅक्रेड गेम हे एक वेब सिरीज आहे ते बघा, तुम्ही आर्या वेब सिरीज बघा, तुम्ही कुठली होती ती, या वेब सिरीज मध्ये व्हायलन्स खूप जास्त दाखवला जातो. या वेबसिरीज मध्ये 3 गोष्टी खूप जास्त म्हणजे खूप जास्त दाखवल्या जातात आणि खूप एक्स्ट्रीम लेवलवर दाखवल्या जातात. ती म्हणजे एकतर व्हायलन्स, हिंसा, त्यानंतर आहे सबस्टन्स अब्यूज म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यसनाधीनता. ठीक आहे. त्यानंतर अश्लील भाषेचा प्रयोग, क्राइम, काही झालं तो बस गालियां देना है और नहीं कुछ जमा तो फिर गोली मार देना है, उडा देना है. ठीक आहे. याचा म्हणजे तुम्ही ज्यावेळी त्या वेबसिरीज बघता त्यावेळी लिटरली तुम्ही स्वतःला त्या जागेवर इमॅजिन करायला लागता आणि तुम्ही तसा विचार करायला लागता. तुमचं बोलणं आणि तुमची विचार करण्याची क्षमता ही तशी बदलत जाते आणि त्याचा परिणाम ऍज अ सोशल वर्कर म्हणून तुम्ही काय बघितलं पाहिजे की आने वाला समाज बहुत चॅलेंजिंग होने वाला है. येणारा काळ सोशल वर्करसाठी खूप जास्त चॅलेंजिंग असेल. तुमचा रोल हा खूप जास्त वाढणार आहे. म्हणून ऍज अ सोशल वर्कर सध्याच्या दशेमध्ये तुम्ही आहात, म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आहात, या दशेमध्ये तुम्हाला 360 डिग्री विचार करणं म्हणजे चहू बाजूनी विचार करणं ची सवय आत्तापासून लावून द्या. ठीक है. भूल जाओ कि हमको क्या सिखाया था, अभी देखो कि आगे क्या सीखना है. ठीक है. समजलं? काही कोणाला प्रश्न? 1 तास झालाय कारण आपला.
ठीक आहे, लक्षात मॅडम आली? ते सेन्सर बोर्डला बोल 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 काय? सेन्सर बोर्डला जे मूवीसाठी जे बनवलं होतं ना मॅडम, तसंच कधी आता पुन्हा वेब सिरीज साठी सुद्धा असं सेन्सर बोर्ड येणार आहे म्हणून असं म्हणजे मागं न्यूज मध्ये दाखवत होते. कारण ते जास्त क्राईम जास्त दाखवतोय. खूप जास्त, आणि ते गरजेचं पण आहे. दूरदर्शन हॅलो, बोल बोल. दूरसंचार मंत्रालय आहे ना मॅडम, दूरसंचार मंत्रालय आपल्या भारताचं, त्यांच्याकडून ही घोषणा केली होती. आय थिंक बनलं असेल हे की नाही याबद्दल नाही माहिती, पण सेन्सर बोर्ड आहे म्हणजे बनवणार आहे त्यांच्यासाठी. नाही, पण अजूनपर्यंत लॉन्च नाही झाले आहे ते. कारण काय आहे, ऍक्च्युली ती जी सेक्रेट गेम ही जी वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये भयंकर न्यूडिटी दाखवलेली आहे, भयंकर माफिया दाखवलेला. आवाज गेला मॅडम, आवाज 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 येतो आहे? हो मॅडम. तर ऍक्च्युली सेक्रेट हे जे तुम्ही म्हणताय की नाही सेन्सर बोर्ड वेब सिरीजवर, त्याचं मी पूर्ण स्टोरी सांगते तुम्हाला. सेक्रेट गेम नावाची वेब सिरीज नवाजुद्दीन सिद्दीकीची आहे. म्हणजे तो ऍज अ हिरो आहे त्यामध्ये. ही यूज टू बी अ माफिया, तो माफिया असतो, ठीक आहे. पण त्या वेब सिरीज मध्ये दिग्दर्शकांनी खूप जास्त न्यूडिटी, खूप जास्त अश्लीलता, अश्लील शब्दप्रयोग, त्यानंतर हिंसा, नंतर व्यसनाधीनता, हे सगळं त्यात दाखवलेलं आहे. त्याच्या विरुद्ध नागपूर हायकोर्टमध्ये एक मॅडम आहे, ऍडव्होकेट आहेत त्या, मुंबईला राहतात त्यांनी केस टाकलेली होती त्या डायरेक्टरवर. पण त्या ती केस जिंकू शकल्या नाही, कारण त्याचं जे सेन्सर बोर्ड होतं, नॉट एक्झॅक्टली द सेन्सर बोर्ड, गव्हर्नमेंटने हेच म्हटलं की हे वेब पोर्टल आहे आणि याच्यावर गव्हर्नमेंटचा अधिकार नाही, कारण त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते US मध्ये आहे. ठीक आहे. तर तिथून ती सुरुवात झाली. आणि आता तू जी न्यूज म्हणतोय ना, ही त्या न्यूज त्यांनी जी केस टाकली होती नागपूर हायकोर्टमध्ये, त्याचं हे ऍडव्हान्समेंट आहे की गव्हर्नमेंट या संदर्भात आता विचार करते. कारण त्याच मग मॅडमनी नंतर PIL पण फाईल केलेलं होतं आणि गव्हर्नमेंटला बरंच त्यांनी पत्रव्यवहार पण केले होते. आणि त्यातून मग हे सगळं निष्पन्न झालं की बाबा याच्यावर हे यायला पाहिजे, आय मीन सेन्सर बोर्ड यायला पाहिजे. पण आय डोंट थिंक सो ते अजूनपर्यंत काही आलेलं आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल. त्याचप्रमाणे एक ABI शो म्हणून तुम्ही कधी ऐकलं असेल, ABC गुगल कराल, ABC, सॉरी AIB माहिती आहे? AIB युट्यूबवर बघाल, त्याच्यामध्ये करण जोहर त्याचा होस्ट होता, राईट. आणि सगळे बॉलिवूडचे स्टार्स तिथे मुंबईच्या एका त्या कॅम्पसमध्ये एका हॉलमध्ये सगळे एकत्र झाले होते आणि खूप जास्त भयंकर लेवलच्या अश्लील शब्दप्रयोगाचा वापर त्यांनी केला होता. म्हणजे त्या लोकांना ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की हे लोक हिरो कसे काय असू शकतात, है ना. अ हिरो समथिंग इज हू फील्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिईंग अ इंडियन सिटीजन. हिरो तोच व्यक्ती असायला पाहिजे की ज्याला तो स्वतःचं या देशाचा नागरिक आहो म्हणून तो स्वतःची जबाबदारी समजू शकतो, त्यालाच आपण हिरो म्हणू. ठीक आहे, तो ऐसा है. आणखी काही कोणाला प्रश्न? कोणाला काही प्रश्न? बंद करू? व्हिडिओज कोणत्या याच्यावर टाकणार आहे, त्याची लिंक तुम्ही पाठवली नाही. कुठली व्हिडिओ? अच्छा, हा, ऍक्च्युली काल काय झालं माहितीये का, इंटरनेटचा खूप जास्त प्रॉब्लेम होता इकडे आणि ती फाईल होती 275 MB ची. तर त्याला मी आता कॉम्प्रेस करत आहे आणि त्याला कमी MB मध्ये कन्वर्ट करून राहिली आहे. आणि ती एकदा कन्वर्ट झाली की मग मी माझ्या गुगल ड्राईव्हवर टाकेल आणि गुगल ड्राईव्हवरून मी तुम्हाला लिंक देऊन देईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही माझ्या गुगल ड्राईव्ह मधून फक्त तेवढंच एक्सेस करू शकाल. ठीक आहे. ठीक आहे. ओके, बाकी काही प्रश्न कोणाला? बंद करू? ओके मॅम. ओके, चलो बाय. ओके, चालेल. बाय.